श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 7 समास 3. चतुर्दश ब्रह्मनिरूपण. ब्रह्म सर्वात श्रेष्ठ आहे, शाश्वत आहे. देहबुद्धीचा संबंध सोडला तर ब्रह्मस्वरूप पाहता येईल. मी खरा कोण आहे हे न कळणं म्हणजे अज्ञान, आणि हे अज्ञान नाहीसं झालं की परब्रह्म हस्तगत करता येईल. दासबोधामध्ये याचं सविस्तर वर्णन दिलेलंच आहे. जसं रत्न शोधण्यासाठी माती बाजूला करावी लागते, तसंच शुद्ध ब्रह्म शोधण्यासाठी काही गोष्टी बाजूला कराव्या लागतात. काही गोष्टी म्हणजे शुद्ध ब्रह्म अवगत करण्यासाठी भासणारे 14 ब्रह्म बाजूला काढावे लागतात, असं समर्थांनी लिहूनच ठेवलंय. मग हे 14 ब्रह्म कोणते? तर शब्द ब्रह्म, एकाक्षर ब्रह्म, खम ब्रह्म, सर्व ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म, सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, वाच्य ब्रह्म, अनुभव ब्रह्म, आनंद ब्रह्म, तदाकार ब्रह्म आणि अनिर्वाच्य ब्रह्म. अगदी थोडक्यामध्ये प्रत्येक ब्रह्म कसं बाजूला काढता येतं आणि कोणतं ते ब्रह्म असतं ते बघूया. शब्द ब्रह्म म्हणजे शब्द पांडित्य आणि त्यातून होणारा भ्रम. दुसरं आहे एकाक्षर ब्रह्म, म्हणजे ब्रह्म मोजक्या अक्षरांनी वर्णन करण्या योग्य नाही. अक्षर ही पण मानवी कल्पनाच आहे ना. तिसरं खम ब्रह्म म्हणजे आकाश. आकाश ब्रह्मज्ञानापुढे शून्य रूप आहे. ब्रह्मज्ञानाने शून्य नाहीसं होतं. चौथं आहे सर्व ब्रह्म. विश्वरूपाने दिसणारं सर्व दृश्य नाशिवंत आहे. हे ब्रह्म प्रलयाबरोबर नाश पावणार. पाचवं आहे चैतन्य ब्रह्म. जे चैतन्य दृश्य विश्वाला जिवंत ठेवतं ते काही खरं नाही, तेही बाजूला काढावंच लागतं. सत्ता ब्रह्म सहावं. दृश्यच नसेल तर कसची सत्ता, म्हणजे तीही एक कल्पनाच उरते, मग तेही बाजूला गेलं. सातवं आहे साक्ष ब्रह्म. दृश्य लोकतं, मग साक्षीत्व कसं, तेही खरं नाही, तेही बाजूलाच गेलं. आठवं आहे सगुण ब्रह्म. जे गुणांनी वेढलंय ते नाशिवंत आहे, म्हणून तेही बाजूला गेलं. निर्गुण ब्रह्म नववं. ते गुणरहित आहे. याचा अर्थ जे गावच मुळात नाही त्याचं अस्तित्व कसं दाखवणार? ब्रह्म हे सगुण पण नाही आणि निर्गुणही नाही. दहावं आहे वाच्य ब्रह्म. गुणरहित ब्रह्माला खुणेनी ओळखण्यासाठी पुष्कळ नावं देतात, म्हणून त्यांना वाच्य ब्रह्म म्हणतात. पण हे सर्व नाशिवंत आहे. 11वं आणि 12वं एकत्र बघू. अनुभव ब्रह्म, अनुभव ब्रह्म आणि आनंद ब्रह्म. आनंदाचा अनुभव आला असं वाटतं, ब्रह्मानंद झाला असं आपण म्हणतो, पण ती झाली वृत्ती. ती नाशिवंत आहे, ते खरं ब्रह्म नाही. 13वं आहे तदाकार ब्रह्म. ही पण एक वृत्तीच आहे, ती शाश्वत नाही. अविद्या आली की ती जाते. 14 शेवटचं अनिर्वाच्य ब्रह्म. ब्रह्माला वर्णन करणारे शब्द वृत्ती असतात. ब्रह्माशी तदाकार झाल्यानंतर ती वृत्तीच उरत नाही, आणि जिथे वृत्तीच उरत नाही तिथे वाच्यता नाही. वाच्य नाही म्हणजे ते अनिर्वाच्य. ब्रह्म अनिर्वाच्य आहे हे म्हणणं सुद्धा गौण ठरतं. शुद्ध ब्रह्म अशा प्रकारे कोणत्याही पद्धतीने मांडता येत नाही. उपाधिरहित अशा ब्रह्माला संत जाणतात. त्यात जाणणं असतं, ते जाणतात आणि ते तसेच बनतात. ही झाली सहज समाधी. रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस नेहमी ते याच अवस्थेत असायचे. एक प्रसंग आहे. विवेकानंद जवळजवळ सुरुवातीच्या काळामध्ये नास्तिकच म्हणायचं, नास्तिकच होते. चिकित्सक होते, पटकन विश्वास ठेवणारे तर मुळीच नव्हते. नंतरच्या काळात परमहंसांची त्यांनी खूप परीक्षा पाहिली, त्यांच्या चरित्रातच आढळतं. एकदा विश्वास दृढ झाला की श्रद्धा बसते. परमहंस एकमेवा द्वितीय आहे हे तर आता त्यांना कळून चुकलं होतं.
परमहंसांना गळ्याचा कॅन्सर झालेला होता. यातना प्राणांतिक होत्या. शरीर जर्जर झालेलं होतं. देह पार कृश होऊन गेलेला होता. कित्येक दिवस आपणहून शरीराची हालचाल करण्याएवढी ताकद सुद्धा शिल्लक नव्हती. राखाल, लाटू, नरेंद्र सगळे सेवेला होते. हे सर्व शिष्यगण सेवेला होते. असेच त्यांच्या पलंगा शेजारी एकदा विवेकानंद उभे असताना आपल्या सद्गुरूंना बघत होते, अगदी विषण्ण मनाने. आणि त्यांच्या मनात विचार आला, कशी अवस्था झाली आहे सद्गुरूंची? हाडांचा हा अस्थिपंजर देह आणि सद्गुरू तर म्हणतात, मीच राम, मीच कृष्ण. इथे एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी, विवेकानंदांच्या निस्सीम भक्तीला कुठेही तोड नाही बरं का. त्यांच्या निष्ठेवर तर क्षणभर सुद्धा संशय घेणे महापातक ठरेल. पण हा विचार त्यांना आला मात्र. आणि कित्येक दिवस निश्चित पडून असलेले परमहंस मोठ्या प्रयत्नांनी भिंतीकडे असलेली कूस वळून म्हणतात, नोरेन, आजही तुझ्या मनात असा विचार आला का रे? अरे, जो राम, जो कृष्ण, तोच मी रामकृष्ण आहे बरं. नरेंद्रला धक्का बसला, ओशाळला, ढसा रडला. आपले समर्थ असेच आहेत. जे शब्दात सांगता येत नाही ते देखील अतिशय बुद्धिमत्तेने, सूक्ष्मपणाने आपल्याला सांगतायत. पहा ना, साधं व्यवहारातलं उदाहरण, आईला काय शुद्ध बोलता येत नसतं का हो? आलेले माझ्या मनुल्या, पापा पिऊ, मम्मम कलू, ललायचे नाही, असे बोबडे बोलते केवळ मुलाकरता बोलते की नाही? मग जगाच्या पाठीवर ही काही भाषा प्रमाण भाषा होते का? पण जरी प्रमाण मानली नाही तरी या प्रेमाची सरी अन्य कोणत्याही भाषेत नाही. इथे महत्वाचं ते आई मुलाचं निर्व्याज प्रेम. आणि अगदी असंच संत निर्व्याज प्रेम करत असतात. आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये ते समजवतात. अगदी हेच तत्वज्ञान एखादा विद्वान तुम्हाला अत्यंत कठीण भाषेत सांगत असतो. तुमच्या अज्ञानावर तो हसतो काय? त्याला अनुभूती नसताना तो ज्ञान पाखडतो काय? विचारांना फाटे फोडतो, बुद्धिभेद करतो, गोंधळ माजवतो. जगातील बहुतांशी प्रजा अशा सो कॉल्ड एलाइट क्लास डिस्कोर्सेस म्हणा, स्पिरिच्युअल सेशन्स म्हणा, माइंड ब्लोईंग वर्कशॉप्स म्हणा, यांच्या आहारी जात असते. इथे कोणावर बोट ठेवण्याचा हेतू निश्चितच नाही, पण शुद्ध अनुभूतीचं ज्ञान जे काही आहे ते अद्वैत ग्रंथांमधून आपल्या संतांच्या द्वारे मिळतं आणि त्याला विकल्प नाही हेही निश्चितच. स्टार नोट सांगते, देर इज वन सेइंग, गॉड स्लिप्स इन स्टोन्स, ड्रीम्स इन प्लांट्स अँड वेक्स इन मॅन. श्रीराम समर्थ श्रीराम.